नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे डबल ओ अकॅडमीमध्ये। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असलेल्या की वारंवार परीक्षेत आलेल्या 200 महत्त्वाच्या म्हणी या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की ज्या म्हणी प्रत्येक परीक्षेसाठी या ठिकाणी अत्यंत उपयुक्त आहेत। आणि तुम्हाला जर याची PDF लागत असेल तर याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे किंवा मी तुम्हाला हा नंबर देत आहे, या नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला ही PDF मिळू शकेल। नंबर आहे 80 10 45 77 60। या नंबरला व्हॉट्सअपला तुम्हाला मेसेज करायचा आहे। तर चला सुरू करूया आजच्या म्हणीला। चला, आपली पहिली म्हण आहे या ठिकाणी, अग अग म्हशी मला कुठे नेशी। स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी काय त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे यालाच काय म्हणतात, अग अग म्हशी मला कुठे नेशी। अगा अगा देसाया काष्टी नाही नेसाया, स्वतः स्वतःचेही संरक्षण करू न शकणे, स्वतः स्वतःचे संरक्षण न शकणे याला म्हणतात। मित्रांनो, ह्या ज्या म्हणी मी तुम्हाला सांगत आहे ह्या ठिकाणी तुम्ही स्वतः वही आणि पेन घेऊन ह्या लिहायच्या आहेत की जेणेकरून तुमचा अभ्यास होईल। तर सुरू करूया आजचा पुढची म्हण। या ठिकाणी आपला हात जगन्नाथ, आपली प्रगती आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते, आपलीच प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते। पुढची म्हण या ठिकाणी, असतील शिते तर जमतील भूते। एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतच असतात। म्हणजे या ठिकाणी तुमच्याकडे जर ते म्हणतात ना, याला समानार्थी म्हण आहे, गुळ असला की मुंग्या आपोआप येणार, तसंच या ठिकाणी असतील शिते तर जमतील भूते। पुढचा आहे की अभ्यासाचे दप्तर जळ। अभ्यासाचे दप्तर जळ म्हणजे कामापेक्षा कधी कधी काय दगदग जास्त असते। असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ। दुर्जन माणसाची जर या ठिकाणी तुम्ही कधी संगत करणार, मैत्री करणार तर प्रसंगी तुमच्या जीवालाही धोका निर्माण होत असतो। या ठिकाणी काय म्हणून म्हणतात, असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ। अडला हरी गाढवाचे पाय धरी। एखाद्या बुद्धिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी काय दुर्जन माणसाची काय विनवणी करावी लागते। या ठिकाणी ही गोष्ट तुमच्या सुद्धा नशिबात कधीतरी आलेली असते। एखादा अधिकारी असतो मात्र तो दुसऱ्याला सुद्धा खूप त्रास देत असतो। छोट्या माणसाला सुद्धा त्याच्याकडून कर्मचाऱ्याकडून त्याला काम करून घ्यायचं असते। अतिशहाणा त्याचा बैल रिकामा। जो मनुष्य फार शहाणपणा करायला लागतो त्याचे मुळीच काम होत नाही, त्याचं कधीच काम होत नसते, कारण की तो असतो अतिशहाणा। अति तेथे माती। या ठिकाणी जीवनात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारक ठरतो। उदाहरणार्थ जास्त दारू प्यायल्याने सुद्धा कॅन्सर होतो। उदाहरणार्थ जास्त साखर जरी खाल्ली तरी तुम्हाला त्याचा मधुमेह होतो। त्यामुळे कुठलीही गोष्ट ही करण्याच्या अगोदर ती अति करू नका। अति तेथे काय होतंय, माती। अति झाले आणि आसू आले। अति झाले आसू आले म्हणजेच एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की दुःखदायी ठरते। ती गोष्ट कशी ठरते, दुःखदायी ठरते। अन्न छत्री जेवणे आणि वर मिरपूड मागणे। म्हणजे या ठिकाणी काय दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची आणि त्याशिवाय आणखी काही गोष्टी मागून मिजाज दाखवणे। उदाहरणार्थ तुम्हाला या ठिकाणी जर एखाद्या गोष्टीची मित्राकडून तुम्ही मदत घेतली आणि त्याच्याकडून अजून सुद्धा म्हणजे या ठिकाणी काय देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्यानं घेत जावे अशी गोष्ट त्या ठिकाणी करणे। म्हणजे त्या ठिकाणी अन्न छत्री जेवण्याचा अर्थ काय, म्हणजे जेवायला जाणे आणि घरी सुद्धा घेऊन येणे। तर या ठिकाणी पुढचा आहे, अंगाला सुटली खाज आणि हाताला नाही लाज। गरजवंताला काय अक्कल नसते, अंगाला सुटली खाज आणि हाताला नाही लाज। अंगावरचं लेणं जन्मभर देणं। या ठिकाणी दागिन्याकरता जे कर्ज करून ठेवायचं आणि ते जन्मभर फेडीत बसायचे असं या म्हणीचा अर्थ आहे। पुढचा प्रश्न आहे, अनंत काळापेक्षा मध्यान्ह काळ कठीण। अनंत काळापेक्षा काय मध्यान्ह काळ कठीण। मरण्याच्या वेदनेपेक्षा भुकेच्या वेदना ह्या काय अतिशय दुःखदायक असतात। अंधारात केलं आणि उजिळ्यात आलं। कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट जरी केली तरी काही दिवसांनी ती काय उजिळ्यात येतेच। अति झाले गावचे आणि पोट दुखले देवाचे। अति झाले गावचे म्हणजे या ठिकाणी काही कृत्य एकाचं आणि त्रास मात्र दुसऱ्यालाच किंवा सर्वांनाच, या ठिकाणी असा अर्थ याचा होतो। अंगापेक्षा भोंगा मोठा। अंगापेक्षा भोंगा मोठा। मूळ गोष्टीपेक्षा अनुषंगिक गोष्टीचा बडेजाव मोठा असणे। मूळ गोष्टीपेक्षा काय अनुषंगिक गोष्टीचा बडेजाव मोठा असणे। अन्नाचा येतो वास आणि कोरीच घेतो घास। अन्न न खाणे पण त्यात मन असणे। अळीमिळी गुपछिडी। अळीमिळी गुपछिडी म्हणजे काय, रहस्य उघडरित्या येऊ नये म्हणून सर्वांनीच काय मूग गिळून बसणे। रहस्य उघडशील म्हणजे या ठिकाणी मेरी बी चूप आणि तेरी बी चूप, कारण की या ठिकाणी जर माहीत पडलं तर सगळ्यांचं वाट लागेल किंवा पांदान वाजेल। अहो रूपम अहो ध्वनी। अहो रूपम अहो ध्वनी म्हणजे एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलट पक्षी खोटी स्तुती करणे याला काय म्हणतात, अहो रूपम अहो ध्वनी। तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला या म्हणी किंवा मराठी व्याकरणच्या नोट्स किंवा MCQ जर लागत असेल तर टेलिग्रामचा आपला हा ग्रुप तयार केलेला आहे, मराठी MCQ
किंवा ही जर PDF लागत असेल घरपोच तर 80 10 45 77 60 यावर तुम्हाला काय संपर्क करायचा आहे. अचाट खाणे मसनात जाणे. अचाट खाणे मसनात जाणे म्हणजे या ठिकाणी काय, खाण्यापिण्यात जर अतिरेक केलास त्याचा परिणाम काय होतो, हा नेहमी वाईट होत असतो. आपापाचा माल गपापा म्हणजे लोकांचा टळटळाट करून मिळवलेले धन हे झपाट्याने काय नष्ट होते. म्हणजे या ठिकाणी सिंपल जर म्हटलं तर बेईमानीने मिळालेली इस्टेट किंवा बेईमानीने मिळालेली संपत्ती ही कधीही थांबत नसते, ती एकदम गायब होत असते. अल्पबुद्धी बहुगर्दी. कमी बुद्धीच्या मनुष्यास गर्व अधिक असतो. म्हणजे या ठिकाणी काय, त्यासाठी कमी बुद्धीचा मनुष्य नेहमी गर्व जास्त करत असतो आणि जो खरंच हुशार असतो तो कधीही गर्व करत नसतो, एकदम सिंपल आणि साधा राहत असतो. अटकाव नाही तेथे धुडगूस. अटकाव नाही तेथे धुडगूस याचा अर्थ आहे जेथे प्रतिबंध नाही तेथे गोंधळ होतो. अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊ नये. म्हणजे याचा अर्थ असा आहे की अपरिचित माणसाशी काय सलगी करू नये. त्याला लागेल तर भूक लागली त्याला खायला द्यायचं, मात्र त्याला घरात ठेवायचं नाही. कारण की कदाचित तो कधी आपल्या घरातल्या कुठल्या मालमत्तेवर डल्ला मारेल या ठिकाणी आपण सांगू शकणार नाही. अंधारात चोरास बळ. अनुकूल परिस्थितीत प्राप्त होताच काय माणसाचे बळ देखील अधिक वाढते. चला पुढचा म्हण आहे या ठिकाणी, अटकाव नाही तेथे धुडगूस, जेथे प्रतिबंध नाही तेथे गोंधळ होतो. पुढची म्हण या ठिकाणी आहे, अनोख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊ नये. याचा अर्थ आहे की अपरिचित माणसाची सलगी करू नये. पुढची म्हण आहे, अंधारास चोरास बळ. अनुकूल परिस्थिती प्राप्त होताच माणसाचे बळ हे अधिक वाढते. अघडपघड अनघाल गोंधळ. अघडपघड अनघाल गोंधळ याचा अर्थ आहे मोठ्या मोठ्या गोष्टी करणारी व्यक्ती कामात आळशी असते. आईची माया अनपोर जाईल वाया. या म्हणीचा अर्थ आहे फार लाड केले तर मुले बिघडतात. आधी पोटोबा मग विठोबा. प्रथम पोटाची सोय पाहणे नंतर देवधर्म करणे. पुढची म्हण या ठिकाणी आहे, आपलेच दात आणि आपलेच ओठ. याचा अर्थ असा आहे की आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते. पुढची म्हण आहे, आयत्या बिडावर नागोबा. एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे. आढीच्या दिडी सावकाराची सडी. याचा अर्थ आहे अडलेला माणूस सावकाराच्या पाशात हा सापडतो. पुढची म्हण आहे, अंधारात केले पण उजेडात आले. याचाच अर्थ आहे की कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येत असते. आधीच तारे त्यात शिरले वारे. आधीच भरकट्यात त्यात मद्य प्यायलेला. आसू न मासू कुत्र्याची सासू. या म्हणीचा येथे अर्थ आहे जेथे जिव्हाळा नाही तेथे दुःख नाही. पुढची म्हण आहे, आडातला बेडूक समुद्राची गोष्टी सांगे. संकुचित वृत्तीचा मनुष्य विशालतेचा विचार सांगत असतो. पुढची म्हण आहे, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2 डोळे. अपेक्षापेक्षा जास्त फायदा होणे. आप सुखी तर जग सुखी. आपण आनंदात असलो की सारे जग आनंदात आहे असे वाटते. पुढची म्हण आहे, आयत्या पिठावर रांगोळी. दुसऱ्याचा परिश्रमवर फायदा घेणे. आपले नाही धड आणि शेजाऱ्यांना कळ. कोणाविषयी अजिबात प्रेम नसणे. पुढची म्हण आहे, आपले नाक कापून दुसऱ्यावर अपशकुन. आपले नुकसान करायचे पण दुसऱ्याचे पण करायचे. त्याच्या पुढची म्हण आहे, आपण शेण खायचं आणि दुसऱ्याचं तोंड हंगवायचं. आपले दोष दुसऱ्यावर लादायचे प्रयत्न करणे. पुढची म्हण आहे, आले अंगावर तर घेतले शिंगावर. आयत्या मिळालेल्याचा काय फायदा करून घेणे. आपल्या कानी 7 बाळ्या. याचा अर्थ आहे एखाद्याची वाईट कृत्यात आपले अंग मुळीच नाही असे दाखवणे. आईजीच्या जीवावर बाईजी उदार. याचा अर्थ आहे की दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे. पुढची म्हण आहे, आपल्या पोळीवर तूप ओढणे. याचा अर्थ असा आहे की फक्त स्वतःचाच तेवढा हा फायदा साधून घेणे. पुढची म्हण आहे, आधी शिदोरी मग जेजुरी. म्हणजे याचा अर्थ आहे आधी भोजन मग देवपूजा. आधी पोटोबा मग विठोबा. या म्हणीचं काय समानार्थी म्हण आहे. पुढची म्हण आहे, आचार भ्रष्टी सदा कष्टी.
ज्याचे आचार विचार चांगले नसतात तो नेहमी दुःखी असतो. पुढची म्हण आहे आपण हसे लोकाला आणि सेंबूड आपल्या नाकाला. याचा अर्थ असा आहे की ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तोच दोष आपल्या अंगी असणे. पुढची म्हण आहे आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते. अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते. पुढची म्हण आहे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. मुळातच आळशी असणाऱ्या माणसाच्या बाबतीत त्याच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होते. तर मित्रांनो, ह्या अतिशय महत्त्वाच्या अशा म्हणी आहेत की ज्या तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवून देऊ शकतात. आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना. याचा अर्थ असा आहे की दोन्ही बाजूनी काय अडचण आली या भोगासी असावे सादर. कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे. आवडा देऊन कोहळा काढणे. क्षुल्लक गोष्टीच्या मोबदल्यात मोठा लाभ काय करून घेणे. पुढची म्हण आहे आपलेच दात आणि आपलेच होठ. याचा अर्थ असा आहे की आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थिती निर्माण होते. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अशी अवस्था निर्माण होणे. मित्रांनो, ह्या म्हणीची PDF लागत असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. तसेच मराठी व्याकरणसाठी तुम्ही मराठी MCQ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे. पुढची म्हण आहे आईचा काळ आणि बायकोचा मवाळ. आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा 8 हात लाकूड अन 9 हात ढिपली. याचा अर्थ असा आहे की अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती करणे. आजा मेला आणि नातू झाला. उदाहरणार्थ याचा अर्थ असा आहे की एखादे नुकसान झाले असता त्याच वेळी एखादी फायद्याची गोष्ट घडणे. पुढची म्हण अशी आहे की आली या भोगासी असावे सादर. याचा अर्थ आहे की तक्रार आणि कुरकुर निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे. पुढची म्हण आहे आपण मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही. याचा अर्थ असा आहे की अनुभवाशिवाय शहाणपण नसते. पुढची म्हण या ठिकाणी आता आपण पाहूया आधीच तारे त्यात गेले वारे. याचा अर्थ आहे की विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना. पुढची म्हण आहे आंधळ्या गायीत लंगडी गाय प्रधान. याचा अर्थ असा आहे की अडाण्या माणसात एखादा जरासा शहाणा जरी असला तरी तो मोठ्या पंडितासारखा काय वागत असतो. पुढची म्हण आहे आंधळ तळते आणि कुत्र पीठ खाते. याचा अर्थ असा आहे की एकानं काम करावं आणि दुसऱ्यानं त्याचा फायदा घ्यावा. याचा अर्थ असा होतो की आयत्या बिडावर नागोबा. आंधळा मागतो एक डोळा देव देतो 2 डोळे. आपल्याजवळ मुळीच काही नसेल तर दैवाला अल्पसे मागतो पण मात्र देव बरेच देत असतो. आता आपण पुढच्या म्हणीकडे वळूया. आंधळ्या बहिणीची गाठ. आंधळ्या बहिऱ्याची गाठ. याचा अर्थ असा आहे की एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या 2 माणसांची गाठ पडणे. पुढची म्हण आहे आपल्याच पोळीवर तूप ओढून घेणे. या म्हणीचा अर्थ असा आहे की फक्त स्वतःचाच फायदा करून घेणे. इच्छा तेथे मार्ग. या म्हणीचा अर्थ आहे एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीही मार्ग निघतोच. पुढची म्हण अशी आहे की इकडे आड आणि तिकडे विहीर. दोन्ही बाजूनी या ठिकाणी अडचणी निर्माण होणे. नेक्स्ट म्हण या ठिकाणी आपण पाहणार आहे इच्छा परा ते येई घरा. याचा अर्थ असा आहे की आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला काय येते. 3 मीन 3.5. या म्हणीचा अर्थ असा आहे की एखाद्या कामासाठी करण्यासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे. इच्छा तसे फळ. या म्हणीचा अर्थ असा आहे की जशी इच्छा असेल तसे आपल्याला फळ मिळते. पुढची म्हण आहे ईश्वर जन्मास घालतो त्याच्या पदरी शेण बांधतो. जन्मास आलेल्यांचे काय पालन पोषण होतेच. पुढची म्हण अशी आहे की उठता लाथ आणि बसता बुक्की. प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडवण्यास काय पुन्हा शिक्षा करणे. पुढची म्हण या ठिकाणी आपण पाहणार आहे उडत्या पाखराची पिसे मोजणे. या म्हणीचा अर्थ आहे
अगदी सहजपणे अवघड गोष्टीची काय परीक्षा करणे. पुढची म्हण आहे उधारीचे पोते संवाहात रीते. उधारी घेतलेल्या गोष्टीत मोठा तोटा ठरलेला हा नेहमी असतोच. उंदराला मांजर साक्ष याचा अर्थ असा आहे की वाईट कृत्य करताना एकमेकांना काय साक्ष देणे. उंदीर गेला लुटी आणि आणल्या 2 मुठी. या म्हणीचा अर्थ असा आहे की प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार हा काम करत असतोच. पुढची म्हण या ठिकाणी आपण पाहणार आहे उचलली जीभ लावली टवाळ्याला किंवा टाळ्याला विचार न करता बोलणे. उतावळा नवरा गुडघ्याला बासिंग. या म्हणीचा अतिशय असा अर्थ आहे की प्रसंगी हास्यास्पद ठरेल अशा प्रकारच्या उतावळेपणा दाखवणे. उथळ पाण्याला खळखळाट फार. या म्हणीचा अर्थ आहे की थोडासा गुण अंगी असणारा माणूस हा जास्त बळाई मारतो. पुढची म्हण आहे ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर जास्त फायदा घेऊ नये. पुढची म्हण आपण पाहणार आहे ऊसाच्या पोटी कापूस. सद्गुणी माणसांच्या पोटी ही दुर्गुणी संतती येत असते. ऊस गोड पण मुळ्या सोड. परोपकारी माणसाला फार छळू नये. उतावळी बावरी म्हाताऱ्याची नवरी. याचा अर्थ असा आहे की अति उतावळेपणा नुकसानकारक असतो. पुढची म्हण आहे उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी. जेथे उद्योग असतो तेथे संपत्ती येते. उखळात डोके गाठल्यावर मुसळाची भीती कशाला. या म्हणीचा अर्थ असा आहे की एखादे कार्य जर तुम्ही अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो. पुढची म्हण आहे उचल पत्रावळी म्हणे जेवणारे किती. जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्या चौकशा करणे. पुढची म्हण आहे उडाला तर कावडा बुडाला तर बेडूक. एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ ही वाट पाहावी लागते. पुढची म्हण आहे उपट सूळ घे खांद्यावर. या म्हणीचा अर्थ असा आहे की नसते लचांड पाठीमागे लागू नये. उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे. या म्हणीचा अर्थ आहे श्रीमंत माणसाची खुशामत करणारे गोळा होत असतातच. पुढची म्हण आहे एक ना धड भाराभर चिंध्या. याचा अर्थ आहे एकाच वेळी अनेक कामे करणे. पुढची म्हण आपण पाहणार आहे करायला घेतल्यावर सर्वच कामे अर्धवट होण्याची शक्यता. एक ना धड भाराभर चिंध्याचा असा अर्थ आहे की एकाच वेळी अनेक कामे जर आपण करायला घेतली तर सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था असते. पुढची म्हण आहे एक घाव 2 तुकडे. याचा अर्थ आहे एका झटक्याने वादग्रस्त गोष्टीचा काय निकाल करणे. पुढची म्हण आहे एक पंथ 2 काज. याचा अर्थ एकाच मार्गावरती 2 कामे ही एकाच खेपेत करणे. एक से भले 2 या म्हणीचा अर्थ आहे की एकापेक्षा दोघे बरे. पुढची म्हण आहे एका माळेचे मणी. सगळीच माणसे सारख्या स्वभावाची असणे. एका हाताने टाळी वाजत नाही. या म्हणीचा अर्थ या ठिकाणी असा आहे की दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा एखाद्या कृत्यात दोघेही हे दोषी असणे याचा अर्थ आहे. ऐकावे कानाने. एका कानाने ऐकावे दुसऱ्या कानाने सोडून द्यावे. या म्हणीचा अर्थ असा आहे की एखादी गोष्ट ही ऐकावी पण उपयोगाची नसेल तर ती लगेच सोडून द्यावी. एक नाही 2 नाही. याचा अर्थ काय की पूर्ण शांतता असणे. पुढची म्हण अशी आहे की एकटा जीव सदाशिव. याचा अर्थ आहे की एकट्या माणसाला कशाचीही चिंता नसते. तो नेहमी चैनीत काय दिवस घालवीत असतो. पुढची म्हण आहे एका तळ्यात एक पाय तळ्यात आणि एक पाय मळ्यात. याचा अर्थ दोन्ही गोष्टीवर अवलंबून राहणारा. पुढची म्हण आहे एक भाकरी 16 नारी. याचा अर्थ एका जागेसाठी अनेकांचा दावा. याचा अर्थ एक फूल 2 माळी. एकादशीच्या दिवशी शिवरात्र येणे. याचा अर्थ असा आहे की संकटात आणखी संकटे येणे. पुढची म्हण आहे ऐकावे जनाचे करावे मनाचे. याचा अर्थ आहे की लोकांचं ऐकून घ्यावे मग आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे.
पुढची म्हण आहे या ठिकाणी, एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत. या म्हणीचा अर्थ आहे दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविंदाने नांदू शकत नाहीत, तसे दोन सवती एका घरात सुखासमाधानाने राहू शकत नाहीत. पुढची म्हण आहे, एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटू पाहतो विडी. दुसऱ्याच्या अडचणीचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे. पुढची म्हण आहे, एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये. याचा अर्थ असा आहे की दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टीकडे बोट दाखवून आपण सुद्धा आपण केलेल्या वाईट गोष्टीचे काय समर्थन करू नये. म्हणजे याचा अर्थ एकानं पाप केलं तर आपण ते करू नये. पुढची म्हण आहे, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. मोठ्या व्यक्तीला यातनाही तेवढ्या मोठ्या असतात. ओळखीचा चोर जीवे न सोडी. ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा धोकादायक असतो. ओ म्हणता ठो येईना. याचा अर्थ अगदीच अक्षर शत्रू असणे म्हणजेच निरक्षर असणे. पुढची म्हण आहे, ओठातून की पोटातून. याचा अर्थ वरवर की मनापासून. पुढची म्हण आहे, होठात एक आणि पोटात एक. या म्हणीचा अर्थ आहे की मनात वेगळं असणे आणि बाहेर बोलणं हे त्याचं वेगळं असणे. पुढची म्हण आहे, ओले जळते आणि वाळलेही जळते. याचा अर्थ वाईटाबरोबर कधी चांगल्या माणसाचेही नुकसान होते. पुढची म्हण आहे, ओटी तेच पोटी. याचा अर्थ बोलावे तसे वागावे. पुढची म्हण आहे, औट घटकेचे राज्य थोडा काळ टिकणारे ऐश्वर्य. पुढची म्हण आहे, औषधा वाचून खोकला गेला. या म्हणीचा अर्थ आहे काहीही न करता विघ्न टळणे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आता येथे थांबणार आहे. पुढच्या भागाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, की जी लिंक तुम्ही पुढचा व्हिडिओ त्या ठिकाणी पाहायचा आहे. किंवा तुम्हाला ह्या म्हणी घरपोच लागत असतील तर या नंबरवर संपर्क करायचा आहे. टेलिग्रामसुद्धा दिलेला आहे. तसेच मित्रांनो, आपल्या डबल अकॅडमीचे वेगवेगळे ऑनलाईन कोर्सेस तयार आहेत. तलाठी भरती, पोलीस भरती, MPSC इतर सर्व स्पर्धा परीक्षेशी निगडीत ऑनलाईन कोर्सेस आपल्या डबल अकॅडमी ॲपवर आहेत किंवा या वेबसाईटला जाऊन भेट द्या. तेथे तुम्ही कुठलीही बॅच जॉईन करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.